इंटरव्ह्यू म्हणजे काय नक्की? माझी एमपीसी सदस्य कॉमन सेन्स प्रमाणे कॉन्फिडन्स तिथेच लूज होतो. तर ह्या प्रश्न आपल्याला 6 रन 4 मारायचे असं इंटरव्ह्यूला मी नापास होईल. सायंटिफिक रिसर्च झाला होता. केपेबिलिटी आहे का तो ते हँडल करण्यासाठी त्या पोस्टसाठी. आपला जो नॉन व्हर्बल इंटरव्ह्यू आहे म्हणजे तुमच्या थोडक्यात बॉडी लँग्वेज वगैरे त्याला तर महत्त्वाचं म्हणजे तुमची व्हॉइस टोन, ड्रेसिंग सेन्स, गाडी वगैरे घालावी. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परवा दिवशीच आपण डॉक्टर अरुण अडसूळ सर माझी एमपीसी सदस्य आहेत. तर त्यांच्या मुलाखतीच्या सेमिनारला गेलो होतो आपण कार्यशाळेला. तर त्यातील बरेच मुद्दे आपण लिहून ठेवलेत व त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय आपण. तर आता सरांनी महत्त्वाचं इंटरव्ह्यू म्हणजे काय नक्की? आता समजा आता आपल्याला आपण काय केलं, एखादी ॲड आली, आता समजा कुठल्याही एमपीसीची वगैरे ॲड येते, तर काय पहिल्यांदा असते ती पात्रता बघतात. बाबा तुम्हाला ही डिग्री लागते किंवा एखादं स्पेसिफिक टेक्निकल कोर्स लागतोय, तर ही पात्रता झाली. त्याच्यानंतर तुम्ही मेन्स किंवा प्री एक्झाम देता, प्री आणि मेन्स. तर ह्यातून काय होतं, तुमची योग्यता तपासली जाते. बाबा ही विद्यार्थी इथून सिलेक्ट झाले आहेत वगैरे. तर आपण त्याची पात्रता चेक केली बाबा, की काय त्या शैक्षणिक अर्हता काय त्याची. त्याच्यानंतर योग्यता चेक केली परीक्षेनंतर. मग इंटरव्ह्यूमध्ये ते क्षमता, केपेबिलिटी आहे का तो ते हँडल करण्यासाठी त्या पोस्टसाठी, तर हे बघितलं जातं. तर एक सायंटिफिक रिसर्च झाला होता. त्यात त्यांनी म्हणजे रिसर्च केलं होतं की जो इंटरव्ह्यू असतो ना, तर तो कशावर जास्त हे असतं पर्सेंटेज. तर जवळजवळ आपला जो नॉन व्हर्बल इंटरव्ह्यू आहे म्हणजे तुमच्या थोडक्यात बॉडी लँग्वेज वगैरे, त्याला जवळजवळ 55 ते 60% पर्सेंटेज असतात. आणि बाकी उरलेले ते 40% आहेत ना, तर ते आपल्या मग तुमचा इंटरव्ह्यू कसा जातोय बाबा, तुम्ही उत्तर कशी देतात त्या गोष्टींवर असतो. तर महत्त्वाचं म्हणजे तुमची व्हॉइस टोन. आपण जेव्हा पण आता आतमध्ये जातो वगैरे, तर त्यावेळेस बोलताना कसं बोलायचं, बाबा आतमध्ये येऊ का सर, किंवा मी ऐकमीन सर, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल. इंग्लिश मराठी काहीच असं नाही की तुम्ही मराठीच बोललं पाहिजे, इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहेत. आणि मोठा आवाज पाहिजे तुमचा बोलताना वगैरे, दंडाकडे एकदम बोलणेस दिसला पाहिजे तुमचा, की असं नाही की आतमध्ये येऊ का, आतमध्ये येऊ कसं, तर बोलणेस तुमचा दिसला पाहिजे त्यातून. तर ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट ड्रेसिंग सेन्स. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटत असते काय घालावं मी, बऱ्याच मुली म्हणत असतात की साडी वगैरे घालावी का. पण ज्यात तुम्ही कम्फर्टेबल ते घालावं, की पहिल्यांदा साडी वगैरे घालताय तर टाळावी. तर ज्याची तुम्हाला सवय असेल किंवा सवय करून घ्यावी. मुलांना पण तसंच आहे. आणि भडक रंगात जास्त करून कपडे घालावे नाहीत. आपल्या रंगाला जे सूट होत आहेत ते, असं लाल रंग वगैरे घालून गेलाय ते टाळावं शक्यतो सरांनी सांगितल्याप्रमाणे ते व्हाईट शर्ट, एक ब्लॅक पॅन्ट किंवा नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट, अशा प्रकारचं तुम्ही घालू शकता, शूज वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता दुसरं, आता एंट्री मारली आपण, ते एंट्री तिथंच आपल्याला ते सगळं ऑब्झर्व करत असतात. ते बसायच्या आधी तुम्ही कसं येत आहे, बोलणं काय, तिथं आल्यानंतर मग सर्वांना आपण हे करणं, विश करणं, गुड मॉर्निंग असेल तर ते एक महत्त्वाचं आहे की आता आपण कोणत्या वेळेत चाललोय. तर सपोज आता घड्याळ कधी पण बघायचं आज जाताना, आपल्याला बरेच जण सांगतात की गुड मॉर्निंग मारायचं, पण आपण घड्याळात वेळ बघितली पाहिजे. कधी कधी वेळ होतो 12 वाजून गेले असतात किंवा संध्याकाळच्या 4ला इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर घड्याळ नेमकं बघायचं. नाही तर कधी कधी होतं मग दुपारी 4ला गेलो चुकून जर निघलं की गुड मॉर्निंग, तर आपला कॉन्फिडन्स तिथेच लूज होतो. ह्या गोष्टींकडे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते ह्या लक्ष द्यायच्या, की कधी पण इंटरव्ह्यूला जायच्या आधी घड्याळ बघायचं, आधी आपण आपले जे टोकन वगैरे येते आपलं त्यावेळेस. तर हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अजून आहे काय, की आता एखादा प्रश्न आपल्याला विचारलाय कोणी एकाच, समजा आता 3 पॅनल मेंबर आहेत, एकाने प्रश्न विचारलाय, तर आपण काय करतो, ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्याकडेच फक्त बघत बसतो, बाकीच्यांकडे असं आय कॉन्टॅक्ट करत नाही. तर हे पण एक बरोबर वाटत नाही. ते लोक पण आपल्याला ऑब्झर्व करत असतात. एक 3 पॅनल मेंबर असतात. तर कसं आपण त्याच्याकडे एक 60% ठीक आहे, आपण त्या ज्याने विचारला प्रश्न द्या, पण बाकीच्यांकडे आपण थोडं आय कॉन्टॅक्ट दिलं पाहिजे, की 20% राहिलेला. तर म्हणजे त्यामुळे पण त्यांना पण असं वाटतं, ते पण एक रिस्पॉन्स देतात चांगला. तर असं एक बरेच जणांचं होतं की ज्याने विचारलाय त्याच्याकडेच बघतात. तर हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर इंटरव्ह्यू कसा जाईल ते आपल्या हातात नसतो, पण एक महत्त्वाचा ना एक प्रश्न असतो, तो आपल्या हातात येऊन तो आपण चांगला प्रिपेअर करू शकतो. तो म्हणजे कुठला, तर आपल्याला एक प्रश्न येतो की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर ह्या प्रश्नावर आपल्याला 6 रन 4 मारायचे, असं सरांचं म्हणजे महत्त्वाचा तोच मुद्दा होता. आता इंट्रोड्यूस युअर सेल्फ आहे तुम्हाला, तर त्यावर तुम्ही पूर्णपणे केलं पाहिजे, की तुमचं बाबा स्वतःचं सगळं जास्त मार्क्स ज्यात आपण करू शकतो. इंटरव्ह्यू गाजवायचा असेल तुम्हाला, तर आपल्या हातात असतं. त्याच्यावर 6 मारायचा की 4 ते आपल्या हातात आहे. पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो कुठला, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हे सगळं आपल्या हातात आहे, आपण त्याच्यावर प्रिपेअर जायचं. तर महत्त्वाचं कोणतं, की आपलं नाव न सांगता शक्यतो आपलं सांगायचं, कुठून आलो बाबा मी, गाव. तर जिल्ह्याचं पूर्ण तुमची माहिती घ्यायची, धार्मिक स्थळ कुठं आहे का तिथं, किंवा भौगोलिक काय महत्त्वाचं तिथं, किंवा प्लॅनिंग वगैरे, राजनैतिक काय तिथं महत्त्वाचं आहे का, पॉलिटिकल. ते एक गोष्टी झाल्या. परत तुमचं प्राथमिक शिक्षण कुठून झालं, माध्यमिक शिक्षण, डिग्री तुमची कुठे झाली, त्याच्याविषयीच पूर्ण एक अभ्यास करणं. परत दुसरं महत्त्वाचं कौटुंबिक तुमची माहिती पण सरांनी सांगितली की द्यावी, की बा आई वडील काय करतात, त्यांना एक आयडिया येते की आर्थिक परिस्थिती. जर गरीब असेल तर थोडं मग त्यांना जाणीव येते की बाबा ह्या मुलाने इथपर्यंत आलाय. जर श्रीमंत असेल ते पण कळतं की बाबा स्वतःला सिद्ध करायचं. तर ह्या गोष्टी जे आहे प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं सांगा, तर ते एक महत्त्वाचं आहे. तर आपले सेल्फ अवेअरनेस पण, आपल्या स्वतःविषयी पण काही विकनेस आहेत किंवा काही स्ट्रॉंग तुमच्यात पॉईंट आहेत ते पण तुम्ही सांगितले पाहिजेत बाबा. आणि जर विकनेस सांगत असाल तर सांगायचं मी त्याच्यावर काम पण करत आहे, समजा एखाद्याचं आहे, तर त्याने पण त्यांना असं वाटतं कोणीच परफेक्ट नसतं काय, तर आपलं त्यांना ओरिजिनल असं नेचर दाखवलं तर भारी वाटतं की बाबा हा माझे वीक पॉईंट आहेत, हे माझे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, तर हे माझे अचिव्हमेंट्स आहेत. तर इंटरव्ह्यू पॅनलला असं प्रत्येक वेळेस नसतं की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर आली पाहिजे. तुम्ही त्यांना आता एखादं उत्तर येत नाही, सॉरी सर ह्याच्याविषयी मी वाचलं नाही, त्या अँगलने बघितलं नाही, ह्याला पण मार्क्स असतात. कोण गाण लावते रे मागं.
तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कसं असतं, आता प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणं पण महत्त्वाचं नाही. काही काही गोष्टीला तुम्ही म्हणू शकता, एखादं उत्तर येत नाही तर सॉरी सर, मी ह्याविषयी वाचलं नाहीये किंवा ह्याविषयी मला माहिती नाही. त्याला पण मार्क्स असतात, बाबा आहे तुम्ही सांगताय ते. त्यांना काय असं अपेक्षा नसते की तुम्हाला प्रत्येक उत्तर माहिती पाहिजे. त्याला पण मार्क्स आहेत की तुम्ही सांगायचं बाबा सर ह्याच्याविषयी वाचलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आता आपण पण किती प्रश्नांना ते पण महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला तुम्ही सॉरी सॉरी म्हणायचं नाही. 2-4 गोष्टी नाही क्लिअर तर त्या तुम्ही सांगू शकता. महत्त्वाचं काय, तर एक आत्ताच सांगून टाकतो ते पण, की कसं असतं, एखादा प्रश्न तुम्ही आधी विचारला, तुम्हाला उत्तर आलं नाही, तर जाताना जेव्हा इंटरव्ह्यू संपेल तर त्यांना एक विचारायचं तुम्ही, की सर ह्याचं उत्तर काय असू शकतं, मला थोडं हे. त्यातून तुम्हाला कसं त्यांना वाटतं की ह्याला बाबा नॉलेज घ्यायची आवड आहे किंवा जाणून घ्यायची ही आहे, क्युरियोसिटी आहे, तर जाताना तुम्ही तो प्रश्न विचारू शकता, तर ह्याचं उत्तर काय होतं सर, हे मला माहीत नव्हतं. हे जमलं तर तुम्ही ते पण विचारू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, एक बऱ्याच जणांना भीती असते बाबा इंटरव्ह्यूला जायच्या आधी, एक दगदग किंवा नर्वसनेस असतो. तर त्यासाठी काय करायचं, सरांनी मस्तपैकी एक सांगितलं आपल्याला, की वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे आपण आधी बघायचा, की काय होऊ शकतं लईतलं जास्तीत जास्त काय करतील इंटरव्ह्यूला, मी नापास होईल किंवा ते कमी मार्क देतील. जास्त काय तुम्हाला काय असं काय तिथं होणार नाहीये ना, काय तुमचा गाळा वेळा धरणार आहेत ते, काय ते मजेशीर सरांनी सांगितलं किस्सा. तर हे करायचं, जास्तीत जास्त काय होईल, तर आधीच वर्स्ट केस काय होईल, मला कमी मार्क पडतील बाबा किंवा मी नाही होणार, तेवढं आधीच प्रिपेअर राहिलं ना माइंड, मग आपण स्ट्रॉंग राहतो. त्या गोष्टी आपण जायच्या तिकडे बिंदास्त. आपल्याला बोल्डनेस महत्त्वाचा, कॉन्फिडन्स दाखवायचा तुम्हाला. तर कणखर आवाजात आपण बोलायचं, मी आय कम इन. तुमच्याला जे मराठीत वाटत असेल तर मी आत येऊ शकतो का सर, तर आलं. आणि तिथं सगळ्यांना विश वगैरे केलं आपण, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग वगैरे काय असेल त्या टायमाला प्रत्येकाकडून, किंवा सर्वांना शुभेच्छा वगैरे. आणि महत्त्वाचं, काही काही विद्यार्थी काय करतात, तिथे जातात नुसते उभे राहतात. तर एक खुर्ची तुमच्यासाठीच दिली तर 4-5 सेकंद तिथे थांबायचं, बघायचं. ते स्वतःच म्हणतात आपल्याला बसा तिथं, किंवा जर नाही तसं बोललं तर तुम्ही स्वतः, सर मी बसू शकतो का, ह्यातून पण तुमचा बोल्डनेस दिसतो. तिथे खुर्ची तुमच्यासाठी ठेवली, कॉमन सेन्स पण वापरायचा. एक 4-5 सेकंद तुम्ही थांबायचं, मग सर नम्रतेने एक विचारू शकतो तुम्ही, सर मी बसू शकतो का. तर आपली एक इंडिव्हिज्युअलिटी असते आणि एक पर्सनॅलिटी असते. तर पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर घराबाहेर आपण जे दाखवतो, स्वतःला जे रिप्रेझेंट करतो, ती एक पर्सनॅलिटी. आणि इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे आपण घरात राहतो आपण जशा पद्धतीने. तर काय होतं, एमपीसी पॅनलला आपली इंडिव्हिज्युअलिटी जी असते ना, ती बघण्याचा प्रयत्न करत असते. तर कसं की आपल्याला उचकावण्याचा प्रयत्न करणार ते काही काही प्रश्नांमधून ते बाहेर निघतं. आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते, आपण पॅनिक झालं की रागावणं किंवा काहीतरी वेगळं बोलणं किंवा काहीतरी चुकीचं बोललं जातं, किंवा शब्द आपले काही काही हॅबिट्स असतात, शिवी वगैरे निघू शकते कधी काही. तर ह्या गोष्टी पण तुम्ही कंट्रोल ठेवायचा माइंडवर वगैरे. किंवा आता बऱ्याच, एक सरांनी किस्सा सांगितलं, एक विद्यार्थी आला होता, त्याच्याकडून चुकून फाईल पडली त्याची, त्याच्या मायला पडली. अशा गोष्टी पण निघतात बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे. तर त्यावर पण तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, सर्वांना मुलाखतीसाठी शुभेच्छा, आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा दिवस चांगला जाऊ.